नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण 5 असे उपाय बघणार आहोत की जे उपाय आपल्या शरीरातून घाण बाहेर काढण्यास मदत करतील। आपले शरीर तर बाहेरून स्वच्छ दिसत असते, परंतु आतून स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे। आतली घाण काढणे देखील गरजेचे आहे। जसे आपण रोज ब्रश करतो, अंघोळ करतो, तसेच आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर जाणे गरजेचे आहे। ते कोणते उपाय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपले शरीर जसे वरून स्वच्छ दिसत असते तसे आतून स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे। आतले टॉक्सिन बाहेर जाणे हे देखील गरजेचे आहे। त्यामुळे आपले वेगवेगळे आजार ठीक होऊ शकतात। कोलेस्ट्रॉल, लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम, केसांचे प्रॉब्लेम, आपल्या पोटांचे प्रॉब्लेम, फुफ्फुसाचे, हे सर्व काही प्रॉब्लेम असतील ते हळूहळू प्रमाणात बिमारी ठीक व्हायला चालू होईल। उपाय पहिला म्हणजे उपवास करणे। तुम्ही म्हणता असाल एवढं इझी आहे। जेव्हा आपले पोट रिकामा असतं तेव्हा आपली बॉडी हिलिंगला लागत असते। आपल्या पोटात काहीच नसते, रिकामे पोट असते, तेव्हा आपले पूर्ण जी आपली एनर्जी असते ते हिलिंगला म्हणजे शरीर स्वच्छ करण्याला लागत असते। त्यामुळे कधीतरी उपवास करणे, जर तुम्हाला 24 तास उपवास होत नसेल तर 16 तासात तरी उपवास करणे तुम्ही गरजेचे आहे। पाण्यावर करा, खिचडीवर करा किंवा फळे खाऊन करा, काहीतरी करा, परंतु उपवास करणे गरजेचे आहे। उपाय दुसरा, लिंबू पाणी। होय, जसे आपण ऍड मध्ये बघतो, जाहिरातीमध्ये बघतो की लिंबू असं त्या आपल्या भांड्यावरनं फिरताना भांड स्वच्छ होतं, तसे ते भांड बाहेरचं स्वच्छ होत असते, तसे आपल्या आतील भांडे स्वच्छ करणे गरजेचे आहे। लिंबू सकाळी उठल्याने तुम्ही गुणगुण 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि ते तुम्ही पिऊ शकता। लिंबू आपल्या शरीरात गेल्यानंतर पूर्ण आपले टॉक्सिन घाण बाहेर काढण्यास मदत करत असते। त्यामुळे एकदा नक्की यूज करून बघा। उपाय तिसरा, आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण असणे गरजेचे आहे। जेव्हा आपल्या शरीरात निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह वातावरण असेल त्यावेळेस आपल्याला थोडे आजार व्हायला लागत असतात। आपण इथून जर व्यवस्थित नसेल तर एक आजार आपल्याला लागत असतो। त्यामुळे स्ट्रेस फ्री राहणं आणि आपले जे सेल्स असतात त्यांना देखील पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणं हे आपल्यावर असते। त्यामुळे तुम्ही नेहमी स्ट्रेस फ्री राहणे गरजेचे आहे। त्रिफळामध्ये आवळा असतो, व्हिटॅमिन सी असते, हे आपले पूर्ण शरीरातून घाण बाहेर काढण्यास मदत करते। जे लोक अल्कोहोल पितात, बर्गर खातात किंवा काही चुकीचं खात असतात त्याने पूर्ण आपल्या शरीरात टॉक्सिन निर्माण होतात, ते क्लीन करण्याचे काम त्रिफळा करत असते। सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तुम्ही त्रिफळा टाकून पिऊ शकता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महिला बाळांना दूध पाजतात किंवा ज्यांना काही मेडिसिन चालू आहेत त्यांनी त्रिफळा घेऊ नये, बाकी लोकांनी घेतलं तरी चालेल। हे पूर्ण आपल्या शरीरातून घाण बाहेर काढण्यास मदत करते। सगळ्यात 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल। जशी आपली लाईफस्टाईल आहे की एका जागी जास्त वेळ बसून राहणं, याने देखील आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन निर्माण होतात। आपल्याला थोडं इकडे तिकडे फिरणं गरजेचं असतं। थोड्या वेळाने इकडे तिकडे जाणे, चालणे किंवा कामातून थोडासा ब्रेक घेणे महत्त्वाचे असतात। जे लोक कंटिन्यू एका जागी बसतात बघा, नंतर या भागामध्ये नंतर सांध्यांमध्ये, जॉईंट मध्ये दुखायला चालू होत असे, त्यामुळे अर्ध्या तासाने थोडासा ब्रेक घेणे गरजेचे आहे। तुम्ही हे सर्व उपाय करून बघा, त्यानंतर तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।